14 मार्च रोजी जोगेश्वर मंदिर माळेगाव येथे पेठ तालुका पोलीस पाटील संघाची नूतन पदाधिकारी निवड व पेठ तालुका पोलीस पाटील यांच्या प्रश्नाबाबत मीटिंग आयोजित करण्यात आली होती। महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघ सल्लागार समिती अध्यक्ष चिंतामण मोरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य उपाध्यक्ष संपतराव जाधव पाटील, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष किरण पाटील, जिल्हा सचिव रवींद्र जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अनिल गडाख, शंकर तुंगार, मुकेश कापडे, कार्यकारी अध्यक्ष नाशिक जिल्हा सुनीता बोडके, महिला आघाडी नाशिक जिल्हा व पेठ तालुक्यातील पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली। यावेळी पेठ तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकारी पोलीस पाटील यांचे जिल्हा संघाच्या वतीने सन्मान व स्वागत करण्यात आले। गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने राज्य उपाध्यक्ष संपत जाधव व जिल्हा अध्यक्ष अरुण बोडके यांनी संघाच्या वतीने त्यांचे स्वागत केले। यावेळी पेठ तालुक्यातील संघाच्या कार्यकारिणीबाबत विस्तृत चर्चा होऊन पेठ तालुक्यातील पोलीस पाटील यांच्या सहमतीने सर्वानुमते गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या पेठ तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली। पेठ तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते दौलतराव देशमुख यांची निवडीची घोषणा नाशिक जिल्हा अध्यक्ष अरुण बोडके यांनी केली। कार्याध्यक्ष चिंतामण पवार, उपाध्यक्ष कृष्णा गावित, सचिव मनोहर भोये, खजिनदार कृष्णा सातपुते, संघटक कैलास राऊत, महिला संघटक जयवंती भुसारे, महिला प्रतिनिधी मंजुळा ब्राह्मणे, सदस्य वसंत बागुल, विश्वनाथ चौधरी आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली। यावेळी राज्य सल्लागार समिती अध्यक्ष चिंतामण मोरे, उपाध्यक्ष संपतराव जाधव यांनी राज्य संघाच्या कामाची माहिती दिली। जिल्हा अध्यक्ष अरुण बोडके यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार केला व संघ बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत। पोलीस पाटील संघाच्या ध्येय धोरण वाटचालीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी मनोहर भोये। राज्याचे पदाधिकारी अध्यक्ष संपतराव जाधव, पशुपाली सांगले, जिल्ह्याचे एक अध्यक्ष अतिशय कर्तव्यदक्ष कामाचे माणसं बोडके पाटील, जिल्हा सचिव रवी पाटील जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील गडाख, त्याचप्रमाणे कार्यकारी अध्यक्ष मुकेश पाटील कापडी खूप चांगल्या प्रकारे जिल्ह्याचे मागील काळात सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सचिव म्हणून पदावर काम केले आहे। पाटील सहा तालुका भाऊ पाटील त्यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे पेठ तालुक्यामध्ये एक संघटनेला अध्यक्ष म्हणून चांगल्या प्रकारे